जयशंकर दत्तगुरु नमस्कार. मकर राशीसाठी 14 मे 2025 नंतर होणार हे गुरुभ्रमण काय घेऊन आलंय. तसं बघायला गेलं तर मकर राशीच्या लोक आनंदात आहेत, कारण नुकतीच शनी महाराजांची 7.5 संपलेली आहे आणि मकर राशी मुळतच शनीची राशी असल्यामुळे यांना 7.5 मध्ये सुद्धा उत्तम उत्तम लाभ नक्कीच झालेले असणार आहे. गुरुचं भ्रमण हे पूर्ण वर्षभर तुमच्या कुंडलीतनं 6व्या भावातनं होत आहे. षष्ठ भावातलं गुरु तसं पाहायला गेलं तर मुळातच अशुभ मानला जातो, कारण हे स्थान गुप्त शत्रूचं आहे, हे स्थान आजाराचं आहे, हे स्थान अचानक दुर्घटनेचं सुद्धा आहे. परंतु हेच स्थान धनस्थान सुद्धा आहे आणि गुरुची पूर्ण दृष्टी 12वा भाव आणि द्वितीय भाव हा सुद्धा धनाशी संबंधित आहे. थोडक्यात हे गुरुभ्रमण मकर राशीच्या जातकाला व्यवसायाच्या उत्तम उत्तम संधी घेऊन आलेला आहे. जर तुम्ही नोकरी करत असाल तर नोकरीमध्ये बदल होऊ शकतो आणि तो बदल तुम्हाला उत्तम उत्तम लाभ देणारा ठरतो. तुमची गुंतवणूक पूर्णत्वाला जाते. जर तुम्ही व्यावसायिक असाल तर तुम्हाला व्यवसायामधल्या नवनवीन संधी सहज प्राप्त होतील. द्वितीय स्थानावर दृष्टी देणारं गुरुबळ तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाची उधळण करणारा असणार आहे. गुरुच्या बलवत्तेनुसार घरामध्ये जर नित्य गुरुची उपासना होत असेल तर घरामध्ये उत्तम धार्मिक कार्य यावर्षी तुमच्या घरामध्ये नक्की होणार आहे. द्वितीय स्थान हे कुटुंबाचं स्थान आहे आणि गुरु महाराज षष्ठ भावात बसलेले आहे. मी विशेषतः वैवाहिक जीवनातील व्यक्तींना हे सांगू इच्छिते, स्त्री पुरुष दोघांनाही सांगेल की हे षष्ठ भाव सप्तमाचा विरोधी भाव आहे. त्यामुळे पती पत्नी सोबत वाद वाढू शकतात. हे वाद विकोपाला जाणार नाही याची पूर्णतः काळजी घ्या. शब्दांना तलवारीची धार असते असं म्हणतात, त्यामुळे शब्द जपून वापरा. आपल्या शब्दाने समोरची व्यक्ती दुखावणार नाही याची परिपूर्ण काळजी अवश्य घ्यावी. मकर राशीच्या लोकांना आता सगळ्याच सुखांचे दरवाजे उघडी आहेत, परंतु षष्ठ भावातला गुरु कुठेतरी अति आत्मविश्वास निर्माण करतो आणि चुकीचे शब्द चुकीचा संवाद करून आपणच आपले शत्रू निर्माण करण्याची स्थिती सुद्धा ह्या कालावधीमध्ये अवश्य होऊ शकते. 12व्या स्थानावर पडणारी गुरुची दृष्टी तुमची गुंतवणूक अत्यंत उत्तम पद्धतीने होणार आहे. उत्तम वास्तू, वाहन, पैसा याच्या माध्यमातून तुम्ही जी काही गुंतवणूक कराल ती उत्तम पद्धतीने यशस्वीतेकडे नेणारी असणार आहे. नवनवीन व्यवसायाच्या संधी तुम्हाला सहज मिळतील. परदेशात जाण्याचे योगही असतील. कुटुंबासोबत उत्तम उत्तम प्रवास हा सुद्धा तुमच्या कुंडलीमध्ये दाखवला जातो. त्यासोबत घशाचे त्रास, तोंडाचे त्रास, तोंड येणं, घसा दुखणं, थोडक्यात विशुद्ध चक्राशी रिलेटेड शनिग्रह आहे आणि शनिग्रह तुमच्या राशीतून पुढे जरी गेलेले असेल तर षष्ठ स्थानातला गुरु तुम्हाला कुठेतरी ह्या गोष्टींचा त्रास देऊ शकतात. षष्ठ स्थानातला गुरु ज्या वेळेस असतो त्यावेळेस लठ्ठपणा सुद्धा तुमचा वाढू शकतो, मधुमेहाचा त्रास होऊ शकतो. अशा आजारांपासून दूर राहण्यासाठी पूर्वनियोजन करणं गरजेचं आहे. आहार आणि विचार याच्यावर पूर्णतः समतोल ठेवला गेला पाहिजे. आपल्या बोलण्यातून समोरची व्यक्ती दुखावली जाणार नाही. पती पत्नी आपला लाईफ पार्टनर आपल्यापासून दूर जाणार नाही याची अवश्य काळजी घ्या. कुटुंब स्थानावरची दृष्टी समझोता सुद्धा करायला लावते, परंतु समझोता करताना कुठेतरी दुखावलेली मन सोबत घेऊनच समझोता होतो, याच्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचे राहील. षष्ठ स्थानातलं गुरु तुम्हाला बलाढ्य धन प्राप्त करून देण्याची संधी घेऊन येणारा आहे. विशेषतः मकर राशीच्या लोकांनी गुरुचरित्राचं पारायण किंवा श्रीपाद श्री वल्लभ चरित्राचं पारायण किंवा तुमचा ज्या गुरुतत्वावर विश्वास आहे त्या गुरुची उपासना करणं पूर्ण वर्षभरासाठी महत्वाचं ठरतं. प्रत्येक गुरुवारी किंवा अमावस्येला अन्नदान सुद्धा पितरांचं नाव घेऊन तुम्ही करायला सुरुवात करा. पितरांची कृपा प्राप्ती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळेल, कारण षष्ठ स्थान हे कर्जाचं स्थान आहे आणि हे कर्ज आपल्यावर पितरांचे ऋण सुद्धा असतात. पितृऋणातून मुक्त होण्यासाठी षष्ठ भावातला गुरु मकर राशीला उत्तम बळ देणारा आहे. पूर्ण 12 राशींपैकी मकर राशीच्या लोकांनी या पूर्ण वर्षभर जर आपल्या पितरांसाठी प्रार्थना केली, तर्पण विधी केला, पितरांच्या नावाने अन्नदान केलं तर नक्कीच पितरांचे आशीर्वाद मिळणारी ही सुवर्ण संधी मकर राशीच्या जातकाला यावर्षी लाभत आहे. मकर राशीच्या सर्व व्यक्तींनी फक्त आरोग्याची उत्तम काळजी घ्या. बाकी पैसाच पैसा आणि संधीच संधी तुम्हाला हे षष्ठ भावातलं गुरुबळ घेऊन आलेलं आहे. जय शंकर दत्तगुरु.